मॉर्निंग सगळ्यांना. प्रमिला फुंदे या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आणि भरभटीत जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मस्त छान असा ब्लॉग चालू केलेला आहे. मुलं गेली शाळेत, मस्त त्यांना डबा बनवून दिला. तर आता छानपैकी अशी देवपूजा करायची आहे आपल्याला. चला मग, आज आहे एकादश. एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोणाकोणा एकादश असेल त्यांनी कमेंट करून सांगा. आमच्या अक्का धरायची एकादश. चालतंय मग आता मस्त असा ब्लॉग चालू केला आहे. चला तर मग आता मस्त देवघरात जाऊ. छान आपण असं मस्त देवघरात आले, बघू शकता इथं. आता मस्त पूजा करायची आपल्याला देवाची. छान माझं असं मस्त असं देवघर आहे, बघू शकता. चला मग आता मस्त देवपूजा करू. आपली देवपूजा झाली, बघू शकता इथं. खूप प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ पूजा अशी केलं. स्वामीची पण पूजा झाली, बघू शकता. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला सुखात समृद्ध आणि भरभर जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आता आपण हे रात्री भिजत घातलं होतं उडदाची डाळ आणि तांदूळ. आता हे वाटून घेऊ आता छान. आता हे मस्त आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान. छान बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. आता हे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि एकदा फिरवून घ्यायचं. बघू शकता हे मस्त आपण वाटून घेतले. इडलीचं मस्त आपलं वाटून झाले, बघू शकता असं. तर मस्त त्याचे डोसे दुपारी बनवायचे छान. चालते छान झाकून ठेव. आता इथं मस्त चहा ठेवला आहे, मस्त दूध तापाय ठेवलं इथं छान. आता आपण मस्त डोसे बनवून घेऊ इथं. सकाळ सकाळ खूप घाई गडबडाची, मुलांचं आधी आवरून द्यावं लागतं, मग नंतर आपलं काम करावं लागतं. मुलांना पण छान डोसे बनवून दिले. मग इथं आता आम्हाला पण नाश्त्याला डोसे बनवून घेतो छानपैकी. बघू शकता आपले पिठी किती छान भिजले. हे का मस्त डोसे करू आपण. मस्त देवपूजा झाली सकाळ सकाळ. पहिल्यांदा देवपूजा केली का नाही खूप प्रसन्न वाटतं. घरात पण वातावरण छान होतं आणि मग आपल्याला पण मूड येतो काम करायला. मस्त असा दरवळलेला सुगंध उदबत्तीचा, धुपाचा, त्यामुळे एकदम प्रसन्न वाटतं. सकाळ सकाळ एकदम फ्रेश वाटतं. तर मस्त इथं थोडंसं तेल टाकून घेते मी छान. आता डोसे बनवते नाश्त्याला. नाश्ता करायला मस्त असा डोस्याचा नाश्ता आहे सकाळ सकाळ. चालते बघत राहा व्हिडिओ छानपैकी असा. पीठ छान भिजले ना मस्त आपले डोसे होते. तर आंबुनी वगैरे छान झाले ना मग छान डोसे बनतात. इथे छान आपले डोसे होते. तोपर्यंत चहा उकळलाय मस्त असा गरम गरम चहा आल्याचा. या चहा प्यायला सकाळ सकाळ. गरम गरम चहा, मस्त डोसे खूप छान लागतात. इथं मस्त आपले छान डोसे झाले. तर आता मस्त इथं बटाट्याची भाजी बनवायची आपल्याला. छान अशी कढई ठेवली इथं. आता तेल टाकून घेते छान ह्याच्यात. पिवळा बटाटा खूप छान लागतो डोस्याबरोबर. खोबऱ्याची चटणी, सांबर. मग इथं मुलांसाठी मी डब्याला ना पिवळा बटाटाच बनवते. मुलांच्या खूप आवडीचा आहे पिवळा बटाटा. ह्यात थोडं जिरी मोहरी
थोडा मिरचीचा ठेचा टाकायचा, कढीपत्ता टाकून घेतला, इथं मिरची लसूण आलं ह्याचा ठेचा टाकून घ्यायचा, इथं मी कांदा टाकून घेतला आहे, हा छान ना कसा परतून घ्यायचा. छान आता परतत आला. आता आपण हे मिरचा ठेचा टाकायचा, तुम्ही मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून घेते, ती बारीक केलेली आहे मिक्सरला, ती टाकून घ्यायचा ठेचा आणि ते पण परतून घ्यायचं, छान मिक्स करून घेऊ ते सगळं. छान आता आपलं मस्त परतत आले, तेल सुटूस तर चांगलं परतून घेतलं ना, म्हणजे कांदा हे चांगला असा उर वास येत नाही, त्यामुळे छान परतून घ्यायचं. थोडीशी हळद टाकली तर मी ते पण चांगलं आता मिक्स करून घेऊ. आता मस्त उकडलेला बटाटा टाकून घेऊ आपण. आता खूप छान झाली बटाट्याची भाजी, साधी आणि सिंपल बटाट्याची भाजी, काही उशीर लागत नाही भाजीला. पिवळा बटाटा सगळ्यांच्याच आवडीचा. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, छान अशी हिरवीगार कोथिंबीर. बघितला की असा खाऊ वाटतो, असा छान झाला आहे बटाटा, बघू शकता. लिंबू पण पिळायचं, छान लागतं आंबूस, पण आता माझ्याकडे लिंबू नाही म्हणून मी नाही पिळलं. थोडंसं मीठ टाकून घेते याच्यात, आता शेवट मीठ टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं. बघू शकता खूप छान झाली बटाट्याची भाजी. इथं कशी वाटली बटाट्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा. इडलीचं वाटून ठेवलं, मस्त देवपूजा झाली. आता मस्त डोसे बनवले, बटाट्याची मस्त भाजी बनवली, मुलांचे डबे दिले. चला तर मग व्हिडिओला आता इथं एडिटिंग करते. बाय सगळ्यांना. छोटासा ब्लॉग सपोर्ट करत जा, चॅनल बघत जा. आका होत तोपर्यंत सगळे बघायचे, माझं पण बघत जा चॅनल. चालते. बाय सगळ्यांना.